नमस्कार, मी तुषार खरात. लय बारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज ठाकरे नुकतेच अमित शहा यांना दिल्लीत जाऊन भेटले. त्याच्यानंतर तिकडून परत आल्यानंतर ते देवेंद्र फडणवीसांना भेटले. त्यांच्यासोबत मला वाटतं आता जागाचं फिक्स करायचं चाललं असेल. आता ह्या भेटीनंतर महाराष्ट्रातल्या लोकांच्या आणि एकूणच देशातल्या लोकांच्या भुवया उंचावल्यात. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भाजपसोबत जाणार असल्याचं जवळजवळ स्पष्ट झालंय. मुळात भाजपला मनसेची गरज का पडावी हा कळीचा मुद्दा आहे. खरं तर भाजपनं एकनाथ शिंदे व अजित पवार यांना फोडून दोन पक्षांना सोबत घेतले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन विषयावर खरं तर आज मला बोलायचं आहे. हा पुढचा व्हिडिओ ऐकण्या अगोदर माझे सर्व प्रेक्षकांना, लयभारीच्या चाहत्यांना विनंती आहे की आमचा यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. असे व्हिडिओ आम्ही यापुढं नियमितपणे आणि अतिशय आक्रमकपणे अभ्यासू पद्धतीने देणार आहोत. त्यामुळे लयभारी हा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी, समाजातल्या लोकांसाठी, प्रशासनातील लोकांसाठी, राजकारणातील लोकांसाठी एक अभ्यासू सोर्स म्हणून पुढं येणार आहे. कारण गुगलने आम्हाला अनुदान दिलेलं आहे आणि गुगलच्या या वरदहस्तामुळे आम्ही अनेक नवीन प्रयोग पुढे राबवणार आहोत. याची ही सुरुवात आहे आणि या सुरुवातीचाच भाग म्हणून हा आम्ही व्हिडिओ सादर करत आहे. तर आपला विषय चालू आहे की राज ठाकरेंच्या अनुषंगाने मी बोलणार आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याविषयी. एकनाथ शिंदे व अजित पवार यांना फोडून दोन पक्षांना सोबत भाजपनं घेतलंय. एकनाथ शिंदे व अजितदादा या दोघांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे खऱ्या अर्थानं भाजपच्या दावणीला नेऊन बांधले आहेत. तुम्हाला तर माहीत आहे